कृतज्ञ चाकरसनी गोष्ट। एक दिन पेत्रनी येशूले विचार, प्रभूजी, जो मना भाऊ मना विरुद्धमा अपराध करीन तो मी त्याले कितला सवा माफ करायला पाहिजे? 7 सवा का? येशूनी सांग, 7 सवा नाही, 7 ना 70 सवा। यावरून येशूने असं सांगा नव्हतं की आपले कायम माफ करत राहिले पाहिजे। तो येशूने हाय गोष्ट सांगी। येशूनी सांग, परमेश्वर राज्य एक राजा सारखा शे, तेले आपला चाकर कडून हिसाब लेवानी इच्छा होईने। त्यांना एक चाकरकडे 2 लाख वरीसना पगार एवढा मोठा कर्ज होता। ह्या चाकरले कर्ज नाही फेडावणार होतं, म्हणून राजाने सांग की ह्या माणूसले आणि येना परिवारले गुलाम मनीसन विकसन त्यांना कर्ज नि फेड करिल्या। त्या चाकरने राजाना पाया पडीसन सांग, कृपा करीसन मनावर दया करा आणि मले थोडा टाइम द्या की मी तुना सर्व कर्ज फेडू। राजाले त्या चाकरवर दयावनी व त्यांनी त्यांना सर्व कर्जले माफ करी टाक आणि त्याले जाऊ दिलं। पण जेव्हा हऊ चाकर बाहेर ग्या तर त्याले त्यांना जोडीदार चाकर भेटना। त्यांनाकडून त्यांना 4 महिन्यांना पगार एवढा कर्ज लेवाना होता। त्या चाकरने आपला जोडीदार चाकरले धर आणि सांग, आतेच मना लियल पैसा परत दे। त्यांना जोडीदार चाकरनी गोडगा टेकसन सांग, मनावर दया कर आणि मले थोडा टाइम दे की मी तुना सर्व कर्जले फेडू। पण त्यांना बदलामा त्यांनी आपला जोडीदार चाकरले सर्व कर्जनी फेड होता लगून बंदीगृहमा ठेव। तेव्हा त्यांनी संगीदासले गैर दुःख वाटणं व त्यांनी जे काही होईल ते सर्व आपला मालक ले सांग। तेसनी राजाकडे जायसन सर्व काही सांग। राजाने त्या चाकरले बोलायली द आणि सांग, ओ दुष्ट चाकर, तुनी रावण्या करा म्हणून म्हणे तुना सर्व कर्जले माफ करी टाकेल होतं, तशी तुनी बी आपला जोडीदार चाकरवर दया करायला पाहिजे होती। राजाले तेनावर गैर रागुना व राजाने तेले सर्व कर्ज फेडा लगून तेले बंदीगृहमा ठेव। तो येशूने सांग, जवळ तुम्ही प्रत्येक जण आपला भाऊले मन कन माफ नाही करावं तर मना स्वर्ग मधला बाप बी त्याप्रमाणेच तुमने संगे करीन।